भुसावळ शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर नगरपालिकेची जलवाहिनी फुटल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाने त्या जागेवर बेशर्मीची झाडे लावून निषेध व्यक्त केला आहे। या निषेध आंदोलनात जोरदार घोषणा देण्यात आल्यात। ही जलवाहिनी 3 महिन्यापेक्षा जास्त दिवसांपासून फुटलेली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। मात्र नगरपालिका अधिकाऱ्यांना माहिती देऊनही दुरुस्ती करण्यात आलेली नाही। या पाण्याच्या खड्ड्यात पोलीस कर्मचारी, दुचाकी वाहने पडून अपघात होत असतात। येथे 10 दिवसात दुरुस्ती न झाल्यास शिवसेना रस्ता रोको आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। ठिकाण असलेले हे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या समोरील भागामध्ये खूप मोठा पाण्याचा डबका गेल्या 4 महिन्यापासून पडलेला आहे। नगरपालिकेला विनंती करून सुद्धा हा डबका अजून याची दुरुस्ती झालेली नाही आणि याचं मुख्य कारण जे आहे की ते 4 महिन्यापूर्वी 8.5 लाख रुपये खर्च करून इथे हॉल बसवण्यात आलेला आहे। परंतु ह्या हॉलचं काम हे चुकीचं झाल्यामुळे इथे तो हॉल लिकेज झालेला आहे आणि त्यामुळे इथे 4 महिन्यापासून कंटिन्यू डबकं साचल्यामुळे इथे ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहेत। इथे काही पोलीस कर्मचारीसुद्धा या डबक्यात पडलेले आहे आणि आजपासून भुसावळमध्ये शाळा सुरू झाल्यामुळे हे लहान मुलंसुद्धा या डबक्यात पडण्याचा संभव असल्यामुळे इथे खूप मोठी जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे आम्ही नगरपालिकेला या माध्यमातून विनंती करतोय की त्यांनी 8 दिवसामध्ये हा हॉलचं काम दुरुस्त करून इथे काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करावं, अन्यथा आम्ही 8 दिवसानंतर याच ठिकाणी रास्ता रोको करून नगरपालिकेचा निषेध करणार आहोत।